आगामी आशिया कप 2025 या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होतीये। या स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तान विरोधात खेळावं की नाही यावरनं अनेक चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू होत्या। 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला पार पडणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यामध्ये भारतानं खेळू नये अशी देखील मागणी होत होती। भारतीय फॅन्सनी सुद्धा तीव्र विरोध केलेला होता। राजकीय स्तरावर सुद्धा याला मोठा विरोध झालेला होता। या सगळ्या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट पाहूया। आशिया कप 2025च्या भारत पाक सामन्याला विरोध। भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून सामन्याचा निषेध। भारत पाकिस्तान सामन्यावरून राजकीय वाद। आशिया कप 2025 स्पर्धेत भारताच्या टीमला पाकिस्तान सोबत खेळण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। मात्र सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून चांगलंच घमासान रंगत असल्याचं पाहायला मिळतंय। तर या सामन्यावरून राजकीय वर्तुळात राजकीय नेते सामने आलेत। क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचा आता सर्वच स्तरातून कडाडून विरोध केला जातोय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाऊ नये अशी अनेकांची मागणी आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने या सामन्याला कडाडून विरोध केलाय। मोदी म्हणाले, माझ्या नसांमध्ये गरम सिंदूर वाहतंय, मग आता हे सिंदूर गेलं कुठं? त्याचं कोल्ड्रिंक झालं, अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे। वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला आता। पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? तर खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवलंय। त्यांनी या विरोधात सरकारवर जोरदार टीका केली आहे। ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तरीही पाक सोबत क्रिकेट खेळताय, हा देशद्रोह असल्याचं त्यांनी म्हटलंय। यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा उरबडून काढणारा कालचा निर्णय त्यांनी घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू शकता। ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणं, पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना, पाकिस्तान शरण आलाय ना, मग क्रिकेट कसले खेळ? तुम्ही क्रिकेटमध्ये काय शरण जाताय त्यांना? दरम्यान या वादाप्रकरणी सरकारकडून विरोधकांना जोरदार उत्तर दिलं जात आहे। तर भारत आणि पाकिस्तान असा द्विदेशीय कोणताही सामना होणार नाही हे केंद्रीय पातळीवर स्पष्ट झालंय, असं स्पष्टीकरण मंत्री आशिष शेलार यांनी दिलंय। तर मंत्री नितेश राणेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही। बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील। संजय राऊत सारख्या तीनपाट माणसाने आम्हाला सांगावं नाही, आम्हाला अशा चायनीज मॉडेल हिंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही। आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, त्या पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय चांगलेच आक्रमक झाले। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या निष्पाप नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्धचा संताप आणखी वाढलाय। भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे या हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानची खोड जिरवण्यासाठी त्यांच्यासोबतचे असंख्य व्यवहार बंद केले। पाकिस्तानचं पाणी बंद करण्यात आलं। या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्याही खेळात न खेळण्याची भावना तीव्र झाली। मात्र त्यानंतरही आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं। तसेच वेळापत्रक जाहीर झाल्यापासून उभय संघात 14 सप्टेंबर पासून होणाऱ्या या सामन्याला सुरुवातीपासूनच विरोध होता। मात्र त्यानंतरही या सामन्याला ग्रीन सिग्नल दिला गेला। त्यामुळे राजकारणी
आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून या सामन्याला मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध केला जातोय. सायली सोलकर, वैराग, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.